भाजप काँग्रेसमय झालीये. संजय राऊतांची घणाघाती टीका. मोठे पक्ष फोडायचे, लहान पक्ष संपवायचे हा मोदी शहांच्या भाजपचा अजेंडा असल्याचाही हल्लाबोल. ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या वरळीमध्ये नार्वेकरांच्या हस्ते भाजपच्या नव्या कार्यालयाचं आज उद्घाटन. तर वरळी शिवडीमध्ये आज 21 कामांचं भूमिपूजन. नार्वेकरांना भाजप लोकसभेची उमेदवारी देणार अशी चर्चा. शिवसेनेबाबत उलटा निर्णय देणारे राहुल नार्वेकर अरविंद सावंतांविरोधात लढले तरी पडतील. ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंची राहुल नार्वेकरांवर टीका. शरद पवारांवर बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही. चिन्ह अनावरणावरून फडणवीस आणि राज ठाकरेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उदयनराजेंची भेट घेतली. काल उदयनराजेंचा वाढदिवस झाल्यानं फडणवीसांनी उदयनराजेंना शुभेच्छा दिल्या. उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन. राज्य मंत्रिमंडळाची बैठक. सरकारकडून अधिवेशनाला बगल देण्याचं काम सुरू. अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका. अजय बारसकर आज मनोज जरांगेंसंदर्भात गौप्यस्फोट करणार. त्यानंतर मनोज जरांगेंकडून प्रत्युत्तराची शक्यता. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा 16वा दिवस. मनोज जरांगेंनी आज मराठा समाजाची निर्णायक बैठक बोलावली. जरांगे बैठकीला संबोधित करून पुढची दिशा ठरवणार. हे कोण राक्षस आहेत जाहीर करेन मनोज जरांगेंचं वक्तव्य. जरांगे आधीपासूनच दिशाहीन आहेत, ते काय दिशा ठरवणार. छगन भुजबळांची जरांगेंच्या आंदोलनावर पुन्हा एकदा टीका. गोखले पूल आठवडाभरापूर्वीच तयार, मात्र घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना उद्घाटनासाठी वेळ नाही. आदित्य ठाकरेंची टीका. इगो बाजूला ठेवून आजच MMRDAला पुलाचं उद्घाटन करू द्या, मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं. पुण्यातील वेताळ टेकडीवर 2 तरुणी नशेत असल्याचा व्हिडिओ. अभिनेता रमेश परदेशीकडून व्हिडिओ शेअर. ड्रग्ज विरोधात सरकार भूमिका कधी घेणार, सुप्रिया सुळेंचा सवाल. तर राजकीय मतभेद बाजूला ठेवून निर्णय घ्या, सुप्रिया सुळेंची देवेंद्र फडणवीसांना विनंती. इंदापूरमध्ये अजित पवारांचं जंगी स्वागत. अजित पवारांवर जेसीबीतून फुलांचा वर्षाव. स्वागतासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये इंदापूरमध्ये शेतकरी मेळावा. शेतकरी मेळाव्यात सुनेत्रा पवारांचं पोस्टर. सुनेत्रा पवार फिक्स खासदार अशा आशयाचे बॅनर्स. परळी वैजनाथमध्ये राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषदेचं आयोजन. धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन. संत महंतांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांची परिषदेला उपस्थिती. रामतीर्थ समितीकडून गोदावरी नदीची स्वच्छता. रामकुंड, दुतोंड्या मारुती परिसर आणि रामसेतू या परिसरात रामतीर्थ समितीच्या सदस्यांकडून साफसफाई. बुलढाण्यामध्ये भगर खाऊन विषबाधा झालेल्या रुग्णांवर रस्त्यावर उपचार का? उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका. राज्य सरकारला नोटीस. 2014 साली यवतमाळच्या दाभाडी गावात जात. मोदींकडून ग्रामस्थांना अनेक कामांबाबत आश्वासन. मात्र 10 वर्षांनंतरही कामं पूर्ण न झाल्यानं ग्रामस्थांकडून चाय पे चर्चा कार्यक्रमाचं आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमासाठी यवतमाळमध्ये उभारण्यात येणारा सभामंडप कोसळला. 4 कामगार जखमी. कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते द्वारकेतील सुदर्शन सेतू पुलाचं लोकार्पण. द्वारका मंदिरात मोदींच्या हस्ते पूजा. आसामच्या मंत्रिमंडळ बैठकीत 1935चा मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा रद्द करण्याचा निर्णय. बालविवाह रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.